सुषमाताई, आत्ताचा हा गोंधळ बघता आपल्याला काय वाटतंय? खरं तर काल जेव्हा या संबंधाने एक अधिसूचना आली होती की हा निकाल 21 तारखेला होईल, तेव्हाच या सगळ्या प्रश्नांची आशंका होती की ज्या पद्धतीने आता हा पहिला दिवस आहे, अजून आपल्याला 18 दिवस या सगळ्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेरचा बंदोबस्त आणि यंत्रणांवरचा तणाव हे सगळं सहन करायचं आहे. हे अत्यंत सहज स्वाभाविक आहे की सत्ताधारी त्यांची ताकद वापरतील आणि विरोधक या सगळ्या गोष्टींचा त्यांचा विरोध जारी ठेवतील. पण जर याच सगळ्या गोष्टींवर जर पोलिसांनी त्यांची सगळी एनर्जी खर्च करायची असेल तर राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नासाठीची पोलीस यंत्रणा अधिकची कुठून मागवायची. त्यामुळे निवडणूक आयोगाने घातलेला जो हा काही घोळ आहे, या घोळाचा परिणाम म्हणून राज्यामध्ये सगळीकडेच एकूण जिथे जिथे स्ट्रॉंग रूम्स आहेत त्या त्या ठिकाणी ही तणावाची परिस्थिती थोड्या अधिक प्रमाणात ही अशी दिसत आहे. काय अपेक्षा आहे प्रशासनाने या ठिकाणी करणं? या ठिकाणची सगळ्यात मोठी अपेक्षा की हा सगळा कॉरिडॉर पहिल्यांदा तर क्लीन झाला पाहिजे. इथल्या सीसीटीव्ही ज्या आहेत त्या सीसीटीव्ही सगळ्या सक्रिय असल्या पाहिजेत. ऐन वेळेला अमुक एक सीसीटीव्ही सक्रिय नव्हता किंवा अमुक एकाचं सीसीटीव्ही फुटेज गायब झालंय या गोष्टी न करता त्याचा कंट्रोल हा कलेक्टर रूमकडे असला पाहिजे आणि त्या कंट्रोलवर रोज डे टू डे कलेक्टर ऑफिस मधनं त्या संबंधाने असणारं बुलेटिन बाहेर आलं पाहिजे. कारण 18 दिवस या स्ट्रॉंग रूमची राखण करणं ही साधी सोपी गोष्ट नाहीये. एका अर्थाने निवडणूक आयोग आणि सरकार या सगळ्यांनी मिळून जो काही अभूतपूर्व गोंधळ घातलेला आहे त्याचा नाहक त्रास सगळ्याच गावातल्या लोकांना होणार आहे. अगदी सुषमाताई, धन्यवाद. आपण पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आणि भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे याच संदर्भात बोलतायत. विरोधकाला तो धंदा आहे आक्रमक व्हायचा आणि आमचं काम आहे त्यांना सांभाळायचं. विरोधक कसे राहतील? तसेच राहतील ना. त्यांना धाकधूक आहे. महाराष्ट्रात 51% मतं घेऊन महायुती जिंकताय, 2/3 बहुमत घेऊन महायुती जिंकतायत. जे पराभव दिसतोय त्यांना ते धाकधुकीनं असा राळा करतायत. तुम्हाला माहित आहे ईव्हीएम स्ट्रॉंग रूम मध्ये असतं, पोलिसांचा पहारा असतो. यांना तिथे आता राजकारण करायचं आहे. पराभव झाला असेल त्यांचा, दिसत असेल त्यांना पराभव दिसतं ना. निवडणुकीच्या वेळी कोण कुठं चालला, काय चाललं मतदार, किंवा तसा थोडासा भास असतो की बाबा आपण निवडणुकीला आपण टॉपमध्ये आलो आहे. टॉपमध्ये त्यांना असं वाटतं की बाबा आधीच पराभवाचं पहिलेच स्वीकारून त्या ठिकाणी बघा ते मशीन खराब झाली होती, बघा ते स्ट्रॉंग रूम मध्ये कोणी घुसलं होतं. जनतेला आपलं नेतृत्व टिकवण्यासाठी काही फंडे करावे लागतात. त्यातले फंडे आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं याच्यामध्ये फार काही त्याच्यामध्ये आतमध्ये जायची गरज नाही आहे. निवडणूक आयोग त्या ठिकाणी सतर्क आहे, पोलीस सतर्क आहे. कोणीही हात लावू शकत नाही, कधी कोणी छेडछाड करू शकत नाही. निवडणूक आयोगाचं पूर्ण लक्ष असताना तुम्हाला जबाबदारी दिली आहे आता सर्व पक्षाला त्या ठिकाणी लक्ष ठेवण्याची. लक्ष ठेवा, दुर्बीण लावून ठेवा आणि पहा तुम्ही पुढे निकालाची वाट बघा. लोकांमधला आणि शासनामध्ये दुवा म्हणून राजभवन काम करेल असं राज्यपालांनी काल सांगितलं. मात्र उद्धव ठाकरे तुमच्यावर टीका करतात. त्यांचं म्हणणं आहे की आता आपल्याच लोकांवरचा, भाजपमधील लोकांचा विश्वास उडत चाललेला आहे मंत्र्यांवरचा आणि म्हणून अशा प्रकारे नावांमध्ये बदल केला. नाही, मला आता यामध्ये बघावं लागेल काय ते उद्धव ठाकरे बोलले आणि आमची भूमिका काय. ते शेवटी मी आता तुम्ही वेळेवर प्रश्न विचारला मी बघून बोलतो. हिवाळी अधिवेशनामध्ये आणि आपल्यासोबत भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आहेत. पडळकरजी, हा सगळा काय आष्टीमध्ये प्रकार चाललेला आहे? एवढे आरोप होत आहेत, 2000 मतं वाढल्याचा आरोप करण्यात येतोय. मी या संदर्भातली अधिकृत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडून माहिती घेतली तर चुकीच्या पद्धतीनं सांगितलं जात आहे. मुळामध्ये तिथं प्रवीण माने नावाचा एका सामान्य कुटुंबातला गरीब घरातला पोरगा जनतेच्या पाठबळावरती नगराध्यक्ष होतोय. असे सगळे सर्वे आल्याच्या मुळे आता पुढे सांगायचं काय तर अशा पद्धतीनं वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न हा या कार्यकर्त्यांच्याकडून होतोय. ज्यांना जर डाऊट असतील तर त्यांनी आंदोलन करायची गरज काय? त्यांनी त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी बोललं पाहिजे, त्यांच्या शंकाचं निरसन करून घेतलं पाहिजे. परंतु जयंतराव पाटलांची नाचक्की होणार आणि त्यामुळं अगोदरच आपण अशा पद्धतीनं जर दंगा केला
तर परत ईव्हीएम वरती ढकलता येईल. अधिकाऱ्यांनी आज काहीतरी केलंय, गोलमाल केलाय असं वातावरण करता येईल. असा हा घाणेरडा प्रकार हा आता आष्ट्यामध्ये सुरू आहे. पण म्हणजे हा फक्त कावा आहे, म्हणजे कुठल्या पक्षाची मतं वाढली आहेत, कमी झालेत असं काही सांगण्यात आलेलं नाहीये. ते सर्वपक्षीय नेते आहेत, असं सर्वपक्षीय कार्यकर्ते असं कळतंय. जयंतरावला खरं तर अक्कल यायला पाहिजे. 35-40 वर्ष आपण राजकारण करतोय, एवढी जर अक्कल नसेल तर त्यांनी राजकारणातनं निवृत्त व्हायला पाहिजे. पराभव समोर दिसतोय तर तो स्वीकारायचा ना. उगाच असं वातावरण घडवून करायचं चुकीच्या पद्धतीनं या लोकशाहीतल्या अत्यंत पवित्र निवडणुकाची जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेला गालबोट लावणं हे किती गंभीर बाब आहे. जर तुम्हाला याविषयी काही शंका आहे, कुशंका आहे तर तुम्ही अधिकाऱ्यांशी बोललं पाहिजे. स्ट्रॉंग रूमच्या समोर आंदोलन करून काय त्यातला आउटपुट निघणार आहे. पडळकरजी धन्यवाद, आपण पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल.